नमस्कार. ॲचिव्हर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सेमी गव्हर्नमेंट BHMS कॉलेजेसचा म्हणजेच प्रायव्हेट BHMS कॉलेजेसचा 85% स्टेट कोटाचा प्रायव्हेट कॉलेजेसचा काय कट ऑफ देऊ शकतो ही माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची आहे. तर व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. ओपन कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी 210 पर्यंत त्या ठिकाणी प्रायव्हेट BHMS कॉलेजचा येऊ शकतो आणि ज्याही विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 7,58,000च्या आसपास असेल अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नक्कीच 2025मध्ये BHMS कॉलेज त्या ठिकाणी शेवटपर्यंत भेटू शकतं. त्याच्यानंतर EWS कॅटेगरीला त्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये कॅटेगरी बेनिफिट असतात, परंतु कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन त्या ठिकाणी नाही आहे. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 8,12,000 पर्यंत असेल आणि स्कोअर असेल त्या ठिकाणी 197+ अशा विद्यार्थ्यांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये 2025मध्ये BHMS शेवटच्या राऊंडपर्यंत त्या ठिकाणी भेटू शकतं. ओके. त्याच्यानंतर SCBC कॅटेगरीपूर्वी तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल असे विद्यार्थी जाधववाडी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर उस्मानपुरा आणि विरेगाव जालना या ठिकाणी या आमच्या सेंटरवर त्या ठिकाणी येऊन ऑफलाईन काउन्सिलिंग त्या ठिकाणी जॉईन करू शकतात. ज्याही विद्यार्थ्यांना ऑफलाईन जॉईन करायचं अशा विद्यार्थ्यांनी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी येऊन ऑफिसला व्हिजिट देऊन ऑफलाईन काउन्सिलिंग त्या ठिकाणी जॉईन करू शकता. त्याच्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांना आमचा पेड ग्रुप जॉईन करायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करून स्क्रीनशॉट त्या ठिकाणी टाकायचा आहे. तर नेक्स्ट कॅटेगरी आपण या ठिकाणी बघणार आहोत SCBC कॅटेगरी. SCBC कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 10,45,000 पर्यंत असेल आणि मार्क्स असेल 153 अशा विद्यार्थ्यांना प्रायव्हेट BHMS कॉलेज 2025मध्ये त्या ठिकाणी भेटण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर SC कॅटेगरीचा ज्याही विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 8,25,000 पर्यंत असेल आणि मार्क्स 195च्या आसपास असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर ST कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा 10,63,000 पर्यंत असेल आणि मार्क्स असेल 150+ अशा विद्यार्थ्यांना सुद्धा प्रायव्हेट BHMS कॉलेज 2025मध्ये त्या ठिकाणी भेटणार आहे. त्याच्यानंतर VJ कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 8,26,000 आणि मार्क्स 194 पर्यंत असेल अशा विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं BHMSचं स्वप्न 2025मध्ये पूर्ण होणार आहे. त्याच्यानंतर NTB कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक 8,43,000 पर्यंत असेल आणि स्कोअर असेल 191च्या आसपास अशाही विद्यार्थ्यांचं BHMSचं स्वप्न 2025मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर NTC कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक 7,94,000 आणि मार्क्स 201. त्याच्यानंतर NTD कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा रँक 7,88,000 आणि 203 मार्क्सच्या आसपास जर त्यांचे मार्क्स असेल तर अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रायव्हेट BHMS कॉलेज 2025मध्ये शेवटच्या राऊंडपर्यंत त्या ठिकाणी भेटण्याची शक्यता आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला त्या ठिकाणी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी आमच्या ऑफलाईन काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट देऊ शकता, जे की पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी त्या ठिकाणी आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांना ऑनलाईन काउन्सिलिंग त्या ठिकाणी करायचे असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन करू शकतात. काउन्सिलिंगची त्या ठिकाणी 5,000 एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना पेड ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी 1,000 एवढी त्या ठिकाणी फीस ठेवण्यात आलेली आहे. ओके. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. त्याचप्रमाणे पेड काउन्सिलिंग जो काही व्हॉट्सॲप ग्रुपची जी काही लिंक आहे ती त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना ग्रुप जॉईन करायचा असेल येणाऱ्या अपडेटसाठी त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन असे विद्यार्थी आमचा ग्रुप जॉईन करू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.